सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मराठी कथा. गरीब मुलगा आणि श्रीमंत मुलगी. प्रेम हा फक्त शब्द नाही, तो एक भावना आहे जी आयुष्य बदलून टाकते. ही कथा आहे आरव आणि सियाची, एका गरीब मुलाची आणि श्रीमंत घरातल्या मुलीशी. दोघं एकामेकावर प्रेम करत होते, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. आरव एक साधा मुलगा, छोट्या घरात राहणारा, मोठी स्वप्ने पाहणारा. दिवसा कॉलेज आणि रात्री एका कॅफेमध्ये पार्ट टाइम जॉब. दुसरीकडे सिया, श्रीमंत बापाची लाडकी मुलगी, पण मनाने खूप साधी. एक दिवस कॉलेजमध्ये अचानक दोघांची टक्कर झाली. सियाच्या हातातली पुस्तक खाली पडलं. आरवने पटकन उचललं आणि म्हणाला, "सॉरी, चुकून लागलं." सिया हसली आणि त्या एका हसण्यात आरव हरवून गेला. दिवस जात होते आणि दोघं जवळ येत होते. कॉलेजची कॅन्टीन, लायब्ररी, पावसात भिजणं, सगळं खास वाटू लागलं. सिया पहिल्यांदाच इतकी खुश होती, कारण तिला पैशावर नाही आणि तिच्यावर प्रेम करणारा मुलगा भेटला होता. एक दिवस पावसात सिया, "आरव, तू कायम माझ्यासोबत राहशील ना?" आरव म्हणाला, "श्वास थांबेल, पण तुझी साथ नाही." आणि त्या दिवशी दोघांनी एकामेकावर प्रेम असल्यास कबूल केलं. पण प्रत्येक प्रेमकथा इतकी सोपी नसते. सियाच्या वडिलांनी आरव अजिबात आवडत नव्हता, कारण आरव गरीब होता. एक दिवस सियाच्या वडिलांनी आरवला बोलवलं. "माझ्या मुलीपासून दूर राहा. तुझी औकात नाही तिच्यासोबत उभा राहायची." हे शब्द आरवच्या मनाला खूप लागलं. त्या रात्री तो खूप रडला, पण त्याने एक निर्णय घेतला, "आता मी स्वतःचं सिद्ध करीन." आरवने दिवस-रात्र मेहनत सुरू केली. कमी झोप, जास्त काम, हजारो अपयश. लोक हसायचे, गरीब मुलगा करोडपती बनेल. पण आरव थांबला नाही, कारण त्याच्याकडे मोटिवेशन होती. त्याच्याकडे प्रेम होतं. काही वर्षांनी तो स्वतःची कंपनी उभी करतो आणि एक यशस्वी बिझनेसमॅन बनतो. एका पावसाळी संध्याकाळी आरव एका कॅफेमध्ये बसला होता. तेवढ्यात समोरून सिया आली. दोघं अनेक वर्षांनी भेटत होते. डोळ्यात पाणी होतं, पण शब्द नव्हते. "सिया, तू खरंच बदललास." आरव हसला आणि म्हणाला, "नाही, मी फक्त स्वतःला सिद्ध केलंय." सिया रडत म्हणाली, "मी आजही तुझ्यावर प्रेम करते." कधी-कधी प्रेम आपल्याला मिळत नाही, पण ते आपल्याला मजबूत बनवतं. जर प्रेम खरं असेल, तर वेळ काहीही असतो, ते परत भेटतंच. ही होती मेरी तेरी कहाणी. जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल, नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला.